मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत। आता जर पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून खरं तर त्या ठिकाणी दिवाळीमध्येच पैसे देणं अत्यंत आवश्यक होतं, मात्र तांत्रिक अडचणीमुळे किंवा निधीची तरतूद नसल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळीमध्ये 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। मात्र या ठिकाणी आता सरकारला पैसे वाटप करण्यासाठी थोडाफार उशीर झाला, मात्र अखेरकार आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून अखेरकार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय म्हणजेच की जार हा निर्गमित करण्यामध्ये आला असून त्या जार मध्ये आता सरकारच्या माध्यमातून 410 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली आहे आणि त्या अनुषंगाने अखेरकार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात करण्यामध्ये येत आहे। डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचा आता 15 हप्ता या ठिकाणी जमा झाल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि याच बद्दलची अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता सर्वात आधी कोणकोणत्या जिल्ह्यातील या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर अखेरकार आता लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी या ठिकाणी आता मान्यता देण्यामध्ये आली असून आता खरोखर आता लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड होणार आहे। दिवाळी झाली असली तरी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे आजपासून लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड झाली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही। बघा या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून जार हा निर्गमित करण्यामध्ये आला आहे, म्हणजे की 16वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 16व्या हप्त्याचा जार प्रसिद्ध, म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जार हा प्रसिद्ध करण्यामध्ये आला आहे। लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या 16व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजेच की या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत मिळणार आणि नोव्हेंबर महिन्याचा देखील 17वा हप्ता कधीपर्यंत मिळणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की 16वा आणि 17व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सामाजिक व न्याय विभागाने या ठिकाणी 16व्या हप्त्याच्या वितरणाचा शासन निर्णय हा प्रसिद्ध केला आहे। या जारमध्ये पात्र महिला लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या या ठिकाणी आता पैसे देण्यासाठी निधीची तरतूद करण्यामध्ये आली असून त्याला या ठिकाणी मंजुरी देण्यामध्ये आली आहे। आता किती रुपयांचा निधी मंजूर झाला तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तब्बल 410 कोटी रुपयांचा निधी हा सरकारने जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 410 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी देखील मान्यता देण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नसेल तर अशा देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना 15वा हप्ता मिळाला आहे आणि ज्यांचे डीबीटी सक्रिय आहे आणि त्यांना या ठिकाणी KYC प्रलंबित आहे, म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील
KYC केली नाही तर अशा देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। म्हणजेच की KYC न करता यावेळेस हप्ता मिळणार असल्याची या ठिकाणी माहिती आपल्याला बघायला मिळत आहे। 100% आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता जमा होणार आहे। जर तुम्ही देखील KYC केली नसेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही, कारण की ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नाही अशा देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जुलै महिन्याचा 13वा हप्ता वाटप करायला 335 कोटी रुपये या ठिकाणी सरकारने मंजूर केले होते। त्यानंतर सप्टेंबर या ठिकाणी 14वा हप्ता वाटप करायला 345 कोटी रुपये या ठिकाणी सरकारने मंजूर केले आणि या ठिकाणी 15वा हप्ता वाटप करायला 410 कोटी रुपये सरकारने मंजूर केले होते। आणि आता या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचा जर विचार केला तर सरकारने या ठिकाणी 410 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 410 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता या ठिकाणी देण्यामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। आता सर्वात आधी या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होईल आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा देखील 17वा हप्ता कधी पर्यंत मिळणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी पाहू शकता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार ते देखील मी सांगणार आहे। आता या ठिकाणी सांगायचं झालं तर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिवाळीमध्ये हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार होता, मात्र दिवाळीमध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये आले। आता तुम्हाला तर माहीतच असेल की राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे आणि शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत आवश्यकता होती आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आणि त्या ठिकाणी निधीची कमतरता असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळीमध्ये 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न होता की आम्हाला दिवाळी बोनस का मिळाला नाही, त्यानंतर भाऊबीज गिफ्ट देखील आमच्या खात्यावरती जमा झाले नाही आणि याचं कारण कोणतं होतं तर निधीची कमतरता असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळीचा बोनस म्हणा किंवा भाऊबीज गिफ्ट म्हणा या दोन्ही सणानिमित्त या ठिकाणी 1 रुपया सुद्धा जमा होऊ शकला नाही। मात्र सरकारला या ठिकाणी पैसे वाटप करायला थोडाफार उशीर झाला, मात्र अखेरकार सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। आता बऱ्याच लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज देखील झाल्या होत्या आणि आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून सरकारने आता पैसे वाटप करण्यासाठी शासन निर्णय म्हणजेच या ठिकाणी जार हा निर्गमित केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आणि ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते आपण आता थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। आता कोणत्या विभागातील कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर बघा या ठिकाणी आता अमरावती विभागाचा जर विचार केला तर अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्हा असेल। आता अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 15 हप्ते जमा झाल्यानंतर आता 16व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 17व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने 3000 रुपये आता अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्यानंतर या ठिकाणी अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले आहेत। आता सर्व अधिकाऱ्यांकडे लाडक्या बहिणींच्या याद्या या ठिकाणी पाठवण्यामध्ये आल्या असून आता ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला आहे तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा आणि 17वा हप्ता हा जमा होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी आता छत्रपती संभाजीनगर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी आता डेबिटची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे आणि डेबिटची प्रक्रिया सुरू झाली की लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती आता पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत आणि आता तुम्हाला 2 मेसेज या ठिकाणी येणार आहेत। आता पहिला मेसेज कोणता येणार तर या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असा पहिला मेसेज येईल आणि दुसरा
मेसेज कोणता येणार आहे तर 17वा हप्ता म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला, 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले, अशा पद्धतीचा दुसरा मेसेज येईल आणि मेसेज आले की लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून आणू शकता। आता छत्रपती संभाजीनगर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव अशा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे। त्यानंतर या ठिकाणी आता कोकण विभागाचा जर विचार केला तर कोकण विभागामध्ये या ठिकाणी आता मुंबईचा काय भाग असेल, त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी सरकारने आता अधिकाऱ्यांना आणि बँकांना आदेश दिले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। त्यानंतर या ठिकाणी नागपूर विभागाचा जर विचार केला तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून डीबीटीच्या माध्यमातून आता पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यानंतर या ठिकाणी आता नाशिक विभागाचा जर विचार केला तर नाशिक विभागामध्ये नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव अशा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। आणि यानंतर आता पुणे विभागाचा जर विचार केला तर पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारच्या माध्यमातून JR हा निर्गमित झाला आहे, शासन निर्णय हा प्रसिद्ध झाला असून निधी वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता या ठिकाणी दिली आहे। म्हणजेच की आता निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली म्हणजे याचा अर्थ म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली। आता बघा नेमका आता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर सुरुवातीला म्हणजेच की सगळ्यात आधी तुमच्या खात्यावरती जमा होणार ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता, कारण की सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्याचा या ठिकाणी JR प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून आता राज्यातील साधारणतः 2,35,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे आणि 16वा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने 410 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। 410 कोटी रुपयांच्या निधी वितरणासाठी राज्य सरकारने मान्यता दिली असून हा निधी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता 16वा हप्ता कधी जमा होणार तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता। आता या ठिकाणी सरकारने JR प्रसिद्ध केल्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात। आता राज्य सरकारने 29 ऑक्टोबर या ठिकाणी म्हणजेच 29 ऑक्टोबर 2025 या दिवशी राज्य सरकारने शासन निर्णय म्हणजेच की JR या ठिकाणी निर्गमित केला आहे। याचा अर्थ म्हणजेच की साधारणतः 1 तारखेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणजेच की लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आता आज काही जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील, उद्या काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि परवा दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील, कारण की आता सरकारच्या माध्यमातून अधिकृत घोषणा झाली असून सरकारने 410 कोटी रुपयांचा निधी हा वाटप करण्यासाठी मान्यता दिली आहे। त्यामुळे आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। जर आज तुमच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा झाला नाही तर उद्या होईल आणि उद्या झाला नाही तर परवा दिवशी 100% तुमच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता हा जमा होईल, कारण की सरकारच्या माध्यमातून 410 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला असून आता निधी वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असून साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता तुमचा असा प्रश्न असेल की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तर आमच्या खात्यावरती जमा होईल, मात्र या ठिकाणी आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी मिळणार तर बघा आता लक्षपूर्वक पाहत चला। आता येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जर आचारसंहिता लागत असेल तर आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच आता या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा देखील हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल। म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच नोव्हेंबर महिन्याचा देखील 17वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता लवकर या ठिकाणी
देण्यामध्ये येईल असे देखील काही बरेच कारणे आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे या निवडणुकामध्ये सरकारला लाडक्या बहिणींची गरज आहे आणि सरकारवरती लाडक्या बहिणींची नाराजी असल्यामुळे आता सरकार लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठं गिफ्ट देखील या ठिकाणी देऊ शकतं। म्हणजेच की लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्याचा सरकार हा प्रयत्न करत असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच 17वा हप्ता देखील या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येईल। त्यानंतर या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता वाटप करायला देखील सरकारला उशीर झाला आहे। त्यानंतर या ठिकाणी दिवाळी बोनस असेल किंवा भाऊबीज गिफ्ट देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालं नसल्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा सरकारला लवकर द्यावा लागणार असल्याची देखील या ठिकाणी आपल्याला शक्यता पाहायला मिळत आहे। आता एकंदरीत जर सर्व गोष्टींचा जर विचार केला तर सध्या तरी सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी शासन निर्णय म्हणजेच की सरकारने प्रसिद्ध केला आहे। सरकारच्या माध्यमातून 16वा हप्ता वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असल्यामुळे सध्या तरी आता 16वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल आणि लवकरच नोव्हेंबर महिन्याचा देखील 17वा हप्ता जमा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे। आता 16वा हप्ता कधीपर्यंत मिळणार तर आज आता काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होईल। जर आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील, जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी 100% होतील। अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।